एका बाजूला मुसळधार पाऊस तर दुसऱ्या बाजूला पावसाची प्रतीक्षा। एकाच महाराष्ट्रामध्ये पूर आणि दुष्काळासारखी परिस्थिती कशी निर्माण होते, पावसाचं हे बदलतं गणित आज आपण डेटा, नकाशा आणि हवामानशास्त्राच्या आधारे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय एकमत डिजिटल। गेल्या काही दिवसात जवळपास प्रत्येक वृत्तपत्रामध्ये एकच चित्र दिसत आहे। कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, घाटमाथ्यावर अतिवृष्टी आणि धरणांमध्ये वेगवान वाढणारा पाणीसाठा, तर दुसरीकडे मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड, शेतकरी चिंतेत, उशिरा पेरणी ही केवळ वेगवेगळी बातमी नाही तर त्यामागे एकच हवामानशास्त्रीय कारण आहे। आता हा महाराष्ट्राचा पर्जन्यमान नकाशा पाहूयात। निळा रंग म्हणजेच जास्त पाऊस, हिरवा सामान्य, तर पिवळा म्हणजे कमी पाऊस आणि लाल रंग म्हणजेच पावसाची मोठी तूट। या नकाशातून स्पष्ट दिसते की कोकण आणि पश्चिम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तर मराठवाडा आणि काही अंतर्गत जिल्ह्यांमध्ये जे आहे ते पावसाचं प्रमाण कमी आहे। म्हणजे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समान पाऊस पडत नाही। आता समजून घेऊयात हे नेमकं का घडतंय। दक्षिण पश्चिम मान्सूनचे ढग अरबी समुद्रातून महाराष्ट्राकडे येतात। हे ढग सर्वप्रथम पश्चिम घाटावर आदळतात, डोंगरावर चढतात आणि ढग थंड होतात आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। यालाच ऑरोग्राफिक रेनफॉल म्हणतात। पण डोंगर ओलांडल्यानंतर ढगामध्ये आर्द्रता कमी झालेली असते, त्यामुळे मराठवाडा आणि काही अंतर्गत भागामध्ये कमी पाऊस पडतो। यालाच रेन शॅडो इफेक्ट म्हणतात। आता विभागनिहाय तुलना पाहूयात। कोकणात सर्वाधिक पावसाचा प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र त्यापाठोपाठ, तर विदर्भामध्ये काही भागामध्ये चांगला पाऊस तर काही ठिकाणी कमी आणि मराठवाड्यामध्ये अजूनही तुटीत। यामुळे एकाच राज्यात दोन वेगवेगळ्या हवामान परिस्थिती निर्माण होते। ज्या भागात कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तिथे नद्या धोक्यांच्या पातळीवर पोहोचतात, तर धरणांमधून विसर्ग वाढतो, पूरस्थिती निर्माण होते, रस्ते बंद होतात, गावे संपर्क विहित होतात, तर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके जी आहेत ते तैनात करावी लागतात। याच वेळी मराठवाड्यात चित्र पूर्णपणे वेगळं असतं। शेतात तडे, पेरणीला उशीर, पिकाच्या वाढीवर परिणाम, भूजल पातळी कमी आणि शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट। धरणांमध्ये पाणी साठा वाढत असला तरी राज्यातील प्रत्येक भागाला त्याचा समान लाभ मिळतोच असं नाही, कारण धरण, कालवे आणि स्थानिक जल व्यवस्थापन यावर ही परिस्थिती अवलंबून असते। हे एका चार्ट मध्ये समजून घेऊयात। अरबी समुद्रातून ओलावा, पश्चिम घाट, मोठ्या प्रमाणात पाऊस, पण घाट ओलांडल्यानंतर ओलावा कमी, रेन शॅडो, मराठवाड्यात कमी पाऊस आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती। यामध्ये हवामान बदलाचाही मोठा वाटा आहे। तज्ञांच्या मते तापमान वाढत आहे, समुद्राचे तापमान वाढत आहे, त्यामुळे कमी दिवसात अतिवृष्टीच्या घटना वाढत आहे, तर पावसातील खंडही वाढत आहे। या परिस्थितीत उपाय काय? आता जलसंधारण, शेततळे, ठिबक सिंचन, हवामानानुसार पीक योजना आणि स्थानिक जल व्यवस्थापन आणि वेळेवर हवामानाचा अचूक अंदाज, यामुळे पूर आणि दुष्काळ या दोन्हीचा परिणाम कमी करता येऊ शकतो। तर आजच्या एक्सप्लेनर मधील महत्त्वाचे मुद्दे: महाराष्ट्रात समान पाऊस पडत नाही, पश्चिम घाटामुळे रेन शॅडो इफेक्ट तयार होतो, त्यामुळे कोकणात अतिवृष्टी आणि मराठवाड्यात कमी पाऊस दिसू शकतो। हवामान बदलामुळे ही विषमता अधिक तीव्र होत आहे, त्यामुळे जलव्यवस्थापन आणि हवामानानुसार शेती हेच पुढील काळातील सर्वात मोठे उपाय ठरू शकतात। तुमच्या जिल्ह्यात यंदा पावसाची परिस्थिती कशी आहे? अतिवृष्टी, सामान्य पाऊस की पावसाचा खंड? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच डेटा आधारित आणि सखोल विश्लेषणात्मक बातम्या पाहण्यासाठी आताच एकमत डिजिटलला सबस्क्राईब